नमस्कार, मी सपना. तुमचं खूप खूप स्वागत आहे. इथं छान तयार होऊन कुठे चाललो आहे आम्ही ना, ते मी पुढं सांगते तुम्हाला. तर इथं बहिणीच्या गावाकडे यात्रेला आलो होतो. यात्रा म्हणलं की निवद नारळ, आणि आता उन्हाळा चालू आहे तर ह्यांचे आईस्क्रीमन ते थंड पिणं ह्यांसारखं चालूच आहे. इथं सगळे नैवेद्यही भरून घेतले. पुढं मटणाची तयारी चालली होती. मटण पण त्यांनी शिजायला टाकलं. मटण छान शिजायलाही टाकून मग सगळं गावात पण देवाला जायचं होतं. मग छान तयार होऊन आम्ही गावात देवाला गेलो. गावात त्यांच्या दंडवट हे असतात. मग सगळे एकत्र जमल्यावर दंडवट घालायला सुरू होती. आणि मग दंडवट घालून आतमध्ये गेलो. इथं काळभैरवनाथाच्या अष्टमीला सगळेच म्हणजे प्रत्येक काही गावात ज्या नाथाच्या यात्रा असतात ना, त्या अष्टमीला यात्रा असतात. सगळीकडे एकाच दिवशी असतात. आणि बघा इथं नाथाचं मंदिर आहे छान, आणि खूप गर्दी पण होती. आणि मग त्याची तळी उचलली जाते. तिथं घरून दिवे करून न्यायची आणि तळी उचलायची. आणि प्रत्येक गावाची वेगवेगळ्या पद्धती असतात आणि खूप छान वाटत होतं. गावाकडच्या यात्रा आता कसं मुलांच्या परीक्षेमुळे जास्त करून जायला मिळत नाही, तरी पण गेलो होतो आम्ही आणि खूप छान वाटत होतं. छोटंसंच गाव आहे पण छान यात्रा भरली होती. घरी आले अशी माणसं जेवायला बसली होती. असा होता दिवस. तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर कमेंट करा. धन्यवाद.